मुंबई बाबा म्हणतो. कोण मुंबई बाबा? मुंबईतला असा कोण बाबा तयार झाला या ठिकाणी जो स्वतःला एवढा मोठा या ठिकाणी गुंड समजतो? गुंड प्रकृत व्यक्तीच्या म्हणजे मुंबई बाबा त्याचं नाव, पण त्याचं नाव मुंबई बाबा नाहीये. त्याचं नाव सुधीर पाटील, नंदू पाटील असे तो लोकांना नावं सांगतो आणि मी खूप मोठा गुंड आहे असं सांगतो. कोर्ट मॅनेज करतो, मी बार काउन्सिलिंग मॅनेज करतो, जज मॅनेज करतो, पोलीस स्टेशनला माझी खूप चांगली ओळख आहे. पोलीस स्टेशनमध्ये मी तुमचं चांगलं काम करून देऊ शकतो. पनवेलमध्ये स्वतःला गरिबांचा दाता म्हणून मिरवणारा मुंबई बाबा उर्फ नंदू सुधीर पाटील याचा खरा चेहरा आता समोर आला आहे. सोशल मीडियावर रील्स बनवून प्रसिद्धी मिळवणारा हा कथित बाबा प्रत्यक्षात महिलांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एका महिलेचे पैसे घेऊन फरार झालेल्या या मुंबई बाबाने पैसे परत मागितल्यावर उलट त्या महिलेवरच धावून जाणे, शिवीगाळ करणे, फोन ब्लॉक करणे आणि कुटुंबियांना धमक्या देणे असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन आणि पनवेल वार्ता न्यूज चॅनलच्या संपादिका रुपाली शिंदे यांच्याकडे दिली असून मला न्याय मिळावा आणि अशी इतर कोणाची फसवणूक होऊ नये अशी मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोपी स्वतःचा लेडीज बारमध्ये पार्टनर असल्याचे खोटे सांगून आणखी लोकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इतकेच नाही तर याच मुंबई बाबाला पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशनात गुंड प्रवृत्तीचा म्हटल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. आपल्या बार्शीचे अध्यक्ष महोदय जे आपले आमदार आहेत राजेंद्र राऊत अध्यक्ष महोदय यांना फेसबुक लाईव्ह वरनं धमकी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी कोणीतरी नंदू उर्फ बाबा चव्हाण नावाचा गुंड आहे अध्यक्ष महोदय आणि तो स्वतःला मुंबई बाबा म्हणतो, मुंबई बाबा. आणि या मुंबई बाबा नावाच्या गुंडाने एका सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा नामोल्लेख करून आणि त्याच्या केसाला धक्का लागला तर राजेंद्र राऊत यांचे दोन्ही हात पाय आम्ही तोडून टाकू अशा प्रकारचा. आणि अध्यक्ष महोदय त्याच्या पलीकडे जाऊन हा कोण गुंड आहे याची मजल कुठपर्यंत गेली तर तो असं म्हणतो की राजेंद्र राऊत तुम्ही प्रोटेक्शन घेतलं असलं तरी पोलीस मध्ये आमचे लोक आहेत आणि त्यांचा उपयोग करून आणि हे सगळं फेसबुक लाईव्ह वर अध्यक्ष महोदय या ठिकाणी गाव गुंड अधिवेशन सुरू असताना फेसबुक लाईव्ह करून जर आमदारांना अशा प्रकारच्या धमक्या देत असतील कुठल्या पक्ष आहेत कुठल्याही पक्षाचा असू द्या अध्यक्ष महोदय पण गाव गुंडांची अधिवेशन सुरू असताना फेसबुक लाईव्ह वरनं आमदाराला धमकी देण्याची जर हिंमत होत असेल अध्यक्ष महोदय तर या विधानसभेचा काही अर्थ उरणार नाही. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे आजच्या आज या फेसबुक लाईव्ह हे आहे आताही ते आपण घ्यावं. हा जो गाव गुंड आहे तो मुंबई बाबा म्हणतो. कोण मुंबई बाबा? मुंबईतला असा कोण बाबा तयार झाला या ठिकाणी जो स्वतःला एवढा मोठा या ठिकाणी गुंड समजतो? आजच्या आज त्याला अटक झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि राजेंद्र राऊत यांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे अशी. आणि आपण कस्टोडियन आहात, आमचे कस्टोडियन सरकार नाही आहे, आमचे कस्टोडियन अध्यक्ष महोदय आपण आहात. त्यामुळे आपण राजेंद्र राऊत यांना त्या ठिकाणी संरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे. तरीही अनेक वर्षे तो पनवेल परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आता या संपूर्ण प्रकरणात गृह मंत्रालय आणि पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करून अशा टोळक्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे. महिलांनो सावध रहा, सोशल मीडियावरील दिखाव्याला बळी पडू नका, फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहा. नमस्कार, माझं नाव अवनी सागवेकर. इंस्टाग्रामवरून एका फसव्या आणि फ्रॉड एक म्हणजे गुंड प्रकृत व्यक्तीच्या म्हणजे मुंबई बाबा त्याचं नाव, पण त्याचं नाव मुंबई बाबा नाहीये. त्याचं नाव सुधीर पाटील, नंदू पाटील असे तो लोकांना नावं सांगतो आणि मी खूप मोठा गुंड आहे असं सांगतो. तो आमच्या इंस्टाग्राम ग्रुपला ॲड झाला. ॲड झाल्यानंतर तो आम्हाला सगळ्यांना ताई ताई म्हणायला लागला. त्यानंतर मला पण तो ताई म्हणत होता. इंस्टाग्रामवरून तो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आला. व्हॉट्सअप ग्रुपला येऊन तो पण तिथे पण मला ताई म्हणायचा. त्याने मला व्हॉट्सअपला सांगितलं की माझी कोण बहीण नाही आहे तर मला तू राखी बांध. मला राखी बांधायला माझ्या घरी आहे. मी आणि माझा भाऊ राखी बांधून आलो त्याला. त्यानंतर त्याच्या घरी येऊ लागला. बसून चहा पाणी वगैरे सगळं सुरू झालं त्याचं. असं चालूच होतं. 2 वर्ष गेली चालूच होतं. नंतर मग आम्ही असंच बसलो होतो. तो पण होता, आम्ही सगळे घरचे होतो आणि आमचा एक असा विषय चालू होता. त्यानंतर तो म्हटला की काय तुमचं बोलणं चाललंय? तर म्हटलं अरे एक असा आमचा अडकलेला विषय आहे कोर्टाचा. तर तो म्हणाला कसला कोर्टाचा विषय? तो माझ्याकडे द्या.
माझ्याकडे द्या म्हटल्यानंतर थोडंसं वाटलं की बाबा हा काहीतरी करेल आपल्यासाठी, म्हणून तो विषय त्याला आम्ही सांगितला. त्यानंतर तो म्हटला की कोर्ट मॅनेज करतो मी, बार काउन्सिलिंग मॅनेज करतो, जज मॅनेज करतो, पोलीस स्टेशनला माझी खूप चांगली ओळख आहे, पोलीस स्टेशनमध्ये मी तुमचं चांगलं काम करून देऊ शकतो. तर आम्हाला कुठेतरी चांगलं वाटतं की बाबा आहे कोणतरी आपल्या पाठीशी एक भाऊ म्हणून, तर तो आपल्याला प्रॉपर सगळी माहिती देतोय, आपण त्याला हे काम देऊया. त्यानंतर तो काय म्हटला की ह्या कामाचे मी 6 लाख रुपये तुझ्याकडून घेणार. म्हटलं 6 लाख रुपये तर माझ्याकडे नाही आहेत द्यायला तुला. तर तो म्हणायला लागला की ठीक आहे, मग एक बहीण म्हणतोय मी तुला, तर मी एक 4,30,000 मध्ये तुझं काम करेन. तर म्हटलं तरी पण मी विचार केला. तर म्हटला तू मला ते कॅशमध्ये द्यायचेस, कारण की माझे अकाउंट सीज आहेत, मी एक गुंड आहे, त्याच्यामुळे माझे अकाउंट पोलिसांनी सीज केलेले आहेत, बँकेने सीज केलेत माझे अकाउंट. तरी पण मी ट्रस्ट ठेवला, कारण की रक्षाबंधन केलं होतं त्याला, तरी त्याला मी ते पैसे अशा पद्धतीने दिले. म्हणजे ते पण मी सांगते कसे कसे दिले ते पैसे. 3 लाख रुपये तो माझ्या मीरा रोडच्या घरी येऊन घेऊन गेला. त्यानंतर 80,000 मी त्याला रक्षाबंधनच्या दिवशी दिले आणि 50,000 रुपये मी, आमचा एक कलिग आहे, तर तो 50,000 घेऊन खांदा कॉलनीच्या ब्रिज खाली त्याला नेऊन दिले. त्यानंतर पैसे पोचले त्याला, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर तो म्हणायला लागला की ठीक आहे, मी तुमचं काम सुरू केलं आहे म्हणून. काम सुरू केलं आहे, 1 महिना झाला, 2 महिने झाले. त्याने आम्हाला सांगितलं होतं की 2 महिन्यात तुमचं काम मी करून देतो. पण 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झाली, तरी तो काय करायला तयार नाही. त्यानंतर मी त्याला फोन केला की दादा कामाचं काय, कुठपर्यंत आलं. तर म्हणाला करतोय, चालू आहे माझं काम, चालू आहे माझी प्रोसेस. आज मी याला भेटलो, त्याला भेटलो, हे सगळं आम्हाला रेकॉर्डिंग दाखवायचं होतं, पण तो कोणाला भेटायचा नाही, कारण की तो फसवा म्हणजे एक नंबरचा खोटारडा आणि घाणेरडा माणूस होता. त्याच्यामुळे तो सगळ्यांसोबत फ्रॉड करत असेल असं मला तेव्हा वाटायला लागलं. त्याच्यामुळे मी त्याला एक कॉल केला, तर तो मला शिवीगाळ वगैरे घाणेरड्या शिव्या द्यायला लागला. खूप म्हणजे असं घाण बोलायला लागला, तुम्हाला इथे भेट, तुम्हाला तिथे भेट, मला कॉलेज रोडला भेट. पण मी काही त्याला भेटायला गेली नाही, कारण की तो मला मारणार हे मला माहीत होतं, म्हणून मी भेटायला गेली नाही. त्यानंतर असंच आम्ही त्याच्या घराच्या खाली पैसे मागायला म्हणून गेलो. एक माझे 2 भाऊ आणि आमच्यासोबत 1-2 मुली होत्या, त्या आम्ही पैसे मागायला त्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर 5 मिनिटाने तो वरून खाली आला. आल्यानंतर त्याने आई, भाऊ, ती एक मुलगी कोणतरी होती ती आणि तो आणि त्याचे वडील वरती घरातच होते वाटतं. त्याने डायरेक्ट पैसे आम्ही विचारल्यानंतर तो मारहाणच सुरू केली. त्याने मारहाण अशा पद्धतीत केली, दगड उचल किंवा रॉड उचल, बुक्क्याने बंदूक पाठी कमरेला त्याने बंदूक लावली होती, ती बंदूक काढून दाखवली, डायरेक्ट शूट करेल म्हणून. एका माणसाला त्याने direct फोन लावला की भाऊ लवकर या, इथे मारामारी झाले म्हणून. तो आम्ही तसेच फास्टमध्ये ड्रायव्हरला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही अशी तक्रार देत होतो. माझा ड्रेस पूर्ण फाटला होता त्या भांडणामध्ये, पूर्ण माझा ड्रेस फाटला होता. मी पोलिसांना म्हटलं की हा नंदू पाटील आहे उर्फ मुंबई बाबा सुधीर पाटील, ही त्याची काय नावं आहेत, त्याला माझ्या कामासाठी पैसे दिले होते. तर त्यांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. तो आल्यानंतर सांगायला आला की मी काही पैसे यांचे घेतले नाहीत, काय नाही, मी काय यांना पैसे कसे देणार, ह्यानेच माझे पैसे घेतले. पण तो म्हणतोय ना ह्यानेच माझे पैसे घेतले, त्याच्याकडे एक तरी पुरावा आहे का मला पैसे दिलेल्याचा किंवा काय? माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत त्याचे. त्याने मी प्रत्येक वेळेला त्याला SMS केलेत की दादा पैशांचं काय झालं किंवा काय. तर तेव्हा तो मला म्हणायला लागला की कसले पैसे, काय पैसे. बघा ही इन्सी कॉपी आहे, त्याच्यावरती मी दाखल केले आणि पोलिसांनी फक्त इन्सी केले त्याच्यावरती, ना त्याच्यावरती कोणती ऍक्शन घेतली ना काय घेतली, कारण की तो गुंड होता. कारण माझा हा इथे ड्रेस फाटला होता, इकडे मला लागला होता, इथे चेहऱ्याला लागलं होतं, तरी पण पोलिसांनी फक्त इन्सी घेतली, कारण त्याचं आणि पोलिसांचं साठं लोटं होतं हे मला तेव्हा लक्षात आलं. पोलिसांचं आणि त्याचं चांगलं असल्यामुळे, चांगलं अगदी जवळचे संबंध असल्यामुळे मला तिथे न्याय मिळाला नाहीये आणि मला न्याय हवाय. कारण की आज मला त्याच्यापासून खूप धोका आहे. आज तो सगळीकडे फिरत असतो किंवा काय, आज मारेल उद्या मारेल ह्या अर्थाने बंदूक दाखवतो. तो माझ्या घरी पण पुन्हा आला होता. त्यानंतर माझ्या घरातल्या खूप साऱ्या फाईल चोरीला गेल्यात. त्या चोरून देणारा हा मुंबई बाबाच असेल, कारण की तो आल्यानंतरच आमच्या फाईल घरातल्या गायब झाल्यात. हे बघा मी त्याला, तो म्हणतोय ना मी हिला पैसे दिलेत, हे बघा मी ह्याला खूप सारे SMS केलेत, पण तो सीन करतोय आणि त्याला रिप्लाय काहीच देत नाहीये. हवं तर ना मी तुम्हाला त्याला कॉल करून दाखवते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. The number you have dialed is currently busy. Please try later. बघा हा ने माझा नंबर ब्लॉक लिस्टला टाकलाय, व्हॉट्सअप ब्लॉक केलंय, इन्स्टाला ब्लॉक केलंय, यूट्यूबला ब्लॉक केलंय, सगळीकडून ब्लॉक केलंय. हा मुंबई बाबा पोलिसांना मॅनेज करणारा, प्रशासनाला मॅनेज करणारा, कोर्टाला मॅनेज करणारा, हा
हा सगळ्यांना मॅनेज करणारा असं मला सांगतोय, जसं लोकांना पण सांगत असेल, लोकांकडून पैसे उकाळत असेल, जसे की माझ्याकडून त्याने उकाळले. हा पैसे न देता आता मला धमक्या देतोय, तुला पिस्तुलाने ठार मारेन, तुला असं करेन, तू मला रस्त्यात भेट, तुला कोर्टात मध्ये खेचेन, असं करेन तसं करेन. मुंबई बाबा उर्फ नंदू पाटील आणि काय सुधीर पाटील, पण हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. हा काय मला पैसे देणार? माझ्याकडूनच त्याने पैसे घेतले. हा मुंबई बाबा लोकांना सांगतो की मी हॉटेलचा मॅनेजर आहे, पण हा हॉटेलचा मॅनेजर नाहीये. 500 रुपये घेऊन तिथे वेटरचं काम करतो. हा मॅनेजर वगैरे काय नाही. हा खूप फसवे आणि फ्रॉड माणूस आहे, चोर आहे एक नंबरचा. याने लोकांचे पैसे लुबाडलेत, जसे माझे पैसे लुबाडलेत. असंच किती लोकांना याने फसवलं असेल, जसं मला फसवलं आहे. खोटारडा आणि खूप फ्रॉड माणूस आहे, चोर आहे एक नंबरचा. ह्याच्यापासून सगळ्या लोकांनी सावध राहा. हाच आहे तो मुंबई बाबा. हा तो आहे मुंबई बाबा. ह्याच्यापासून सगळ्यांनी सावध राहा. ह्या सगळ्यासाठी मी सगळ्यांच्या समोर आलेली आहे. हा कोणाचीही काही कामं करत नाही, उगाचच लोकांकडून पैसे उकळतो. ह्या सगळ्या नागरिकांना आवाहन करते की ह्याच्यापासून सगळ्यांनी सावध राहा. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.